आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी 18 दिवस उपोषण करून समाजाच्या लेकराच्या भविष्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त जाळलं। याचीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रभर नव्हे तर आपल्या आष्टी तालुक्यात मोठ्या उत्साहामध्ये तरुणांच्या समाज बांधवांच्या सहयोगातून रक्तदान शिबिर सुरू आहे। त्याबरोबर ट्रॅकसूट देणं आणि फळं वाटप हा प्रोग्राम त्या ठिकाणी सुरू आहे। गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी प्रलंबित होती, पण ती मागणी पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी केलं। सरकारला वठणीवर आणलं, सरकारला धडा शिकवला, सरकारला आरक्षणातील माहिती दिली आणि स्वतःच्या बळावर बुद्धीच्या बळावर कष्ट करून स्वतः अभ्यास करून गोरगरीब कष्टकरी शेतकरी मजूर शेतीवर आधारित असणारा शेतीवर पोट भरणारा हातावर पोट असणारा मराठा समाजाच्या लेकरांना उच्च शिक्षण मिळावं, समाजातील लेकरं अधिकारी व्हावेत, डॉक्टर व्हावेत, इंजिनियर व्हावेत, वकील व्हावेत, जे जे त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील त्या मिळाव्यात याच्यासाठी ज्यांनी उपोषण केलं त्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त समाज बांधवाच्या वतीनं सहयोगातून मोठ्या संख्येनं रक्तदान शिबिर प्रतिवर्षी घेतलं जातं। याही वर्षामध्ये आयोजित केलेलं आहे आणि प्रचंड संख्येनं समाज बांधव त्या ठिकाणी रक्तदान करत आहेत। याच्या मागचं एकमेव कारण या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून 75 वर्षापासून समाजासाठी गोरगरीब कष्टकऱ्यासाठी काम करणारा एकमेव नेता शेतकऱ्याचा पोरगा ज्याला 2.5 एकर जमीन आहे त्यानं शेतकऱ्याच्या मुलाचं भविष्य जाणलं आणि त्यांच्या आरक्षणासाठी लढा उभा केला। म्हणून प्रत्येकाच्या घरामधील माता माऊली असतील, आमचा तरुण असेल, आमचे आईवडील असतील सहयोग घेत आहेत आणि रक्तदान करतायत। कारण एवढी गर्दी आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याच्या वाढदिवसाला जमलेली नाही आणि इथून पुढेही जमणार नाही। कारण याचं कारण गोरगरिबाच्या हितासाठी लढणारा एकमेव नेता म्हणजे आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील एवढी एकमेव व्यक्ती आहे। नाही दिलेला 29 ऑगस्टला मराठवाड्यातील महाराष्ट्रातील संपूर्ण जगभरातील समाज बांधवांना अंतरवल्ली सराटी या ठिकाणी उपस्थित राहायचे। दादा स्वतः त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। प्रत्येक घरातल्या मराठा बांधवानं सहकुटुंब सहपरिवार अंतरवल्ली सराटीला 29 ऑगस्टला यायचंय। कारण आपल्याला 29 ऑगस्टला आमच्यावर जो लाठीचार्ज झाला त्याला 3 वर्ष पूर्ण होत आहेत। आमच्या माता मावल्याचं डोकं फोडलं, रक्तरंजित क्रांती झाली आणि झोपलेला मराठा समाज जागा झाला, ते 3 वर्ष पूर्ण होत आहेत। पुन्हा राहिलेल्या मागण्या मंजूर करण्यासाठी आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी पुन्हा दादा उपोषण करतायत। संपूर्ण समाज बांधवानं अंतरवल्ली सराटी या ठिकाणी उपस्थित राहायचं आव्हान दादांनी केलेलं आहे।